मग तुम्ही न्यूमरोलॉजिकली मेन बघता आणि शिवाय मग कुंडलीचा आधार घेता का? नाही, फक्त म्हणजे आता न्यूमरोलॉजिकली आजच्या करता? डेटला प्रॅक्टिस एवढी झाली आहे की मला ॲस्ट्रॉलॉजिकली पाहावं लागत नाही. बऱ्याचदा अच्छा. मला सर्व गोष्टी न्यूमरोलॉजिकलीच दिसून जातात. हां, आता तुम्ही म्हणालात की काही लग्न होतात आणि नंतर मग डिवोर्समध्ये जातात आणि हे आपण प्रॉबब्ली जर अंकशास्त्राचा अभ्यास असता किंवा न्यूमरोलॉजी एक्सपर्टला विचारलं असतं तर मे बी थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट. पण मला असं म्हणायचं आहे की अशी आपली बरीच नाती असतात की नाही, म्हणजे इव्हन घरामध्ये जेव्हा आपण बघतो कधी कधी आई मुलाचं खूप छान असतं, दोन भावंडांचं कधी पटत नाही असं असतं. तर त्याला कारण आता ही नाती ही आपण जन्मापासूनच घेऊन येतो. आलेली आहे. मग अशा वेळेला कोणत्या 2 अंकांचं पटतं आणि कोणत्या 2 अंकांचं पटत नाही, म्हणजे अगदी नुसती जन्मतारीख सोपं आपल्या प्रेक्षका आता काय ते काढत बसणार नाहीत भाग्यांक वगैरे. हो. तर मग असल्यात कुठल्या 2 अंकांचं शक्यतो पटतं, कुठल्या 2 अंकांचं पटत नाही? अच्छा, आता इथे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तिथे तुमच्याकडे काही चॉईस नाही आहे. हो. ठीक आहे. पण माझ्याकडे अशा केसेस आहेत की जिथे ही रिलेशनशिपमुळे किंवा आपण म्हणू की सून आणि सासू यांच्या दोघींच्या कम्युनिकेशनमध्ये आम्ही एक ऑप्शन दिलं की सासूबाई तुम्ही तिला या नावाने आवाज द्या, तुमच्यातले क्लॅशेस कमी होतील, आणि सूनबाई तुम्ही आईंना या नावाने आवाज द्या, तुमच्यातले क्लॅशेस कमी होतील. आता हे सोल्युशन दिलं गेलं का, तर ते नंबर अँटी होते. आता जर आपण मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं किंवा छोट्या प्रमाणात पाहायला गेलं तर हे कॉम्बिनेशन्सला आम्हाला अभ्यासल्यानंतर ह्या जास्ती क्लिअरिटी येते. पण मोठं जर पाहायला गेलं तर 1 अंक 8 अंक ह्या दोघांमध्ये क्लॅशेस आहे. ठीक आहे. 2 अंक 8 अंक याच्यामध्ये क्लॅशेस आहेत. 1 अंक 6 अंक याच्यामध्ये क्लॅशेस आहेत. म्हणजे इथे अगदी 36चे आकडे जे आहेत ते मी सांगितले. 2 अंकाबरोबर 4 अंकाचं 8 अंकाचं क्लॅशेस आहेत. आता 3 अंकाचं 6 अंकाबरोबर क्लॅशेस आहेत. 3 अंकाचं 6 बरोबर जेवढं जुळतं तेवढं न जुळतं सुद्धा आहे. म्हणजे बरेच जण म्हणतील नाही आमचं तर जुळतं, पण बऱ्याचदा त्याच्याबरोबर दुसरा कोणता अंक आलाय म्हणून ते डिसाईड होतं, हे बघणं गरजेचं आहे. आता अंक 4ला अंक 2 अजिबात जमत नाही, अंक 8 बरोबर, अंक 9 बरोबर अजिबात जमत नाही. अंक 5ला पाहायला गेलं तर जसं मगाशी मी सांगितलं की त्याचं कोणाही बरोबर वाकडं नाही आहे, कारण तो गोडबोले आहे, तो सगळ्यांना पटवून घेतो. तर अंक 5ला अँटी नंबर नाही. पण एखाद्याकडे जर तो अंक जास्ती प्रमाणात आला तर मग त्याचं कोणाच बरोबर जमत नाही. जसं आपण म्हणतो आम्ही कर्मागिरी ड्रॉ करतो, त्याच्यामध्ये जर त्याच्याकडे मल्टिपल 5 असतील तर ती व्यक्ती थोडी स्वार्थी, वेगळ्या अँगलने आपण म्हणू की त्याला सर्व हवं आहे, मी लाडका आहे ना मग मला सर्व हवं आहे, अशा स्वभावाची होते आणि मग त्याच्याबरोबर कोणी जुळून घेत नाही. अंक 6 सगळं पुन्हा रिवर्स, अंक 3 बरोबर, अंक 1 बरोबर यांचं अजिबात जमत नाही. 9 बरोबर बऱ्याचदा त्यांचं क्लॅसेस दिसून येतात, पण जर 9 अंक हा 6ला कोऑपरेटिव्ह असेल तर मात्र खूप छान जमतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या प्रधानमंत्रीला जर काही कमवायचं असेल तर त्याला विरुद्ध पार्टीबरोबर जर त्यांच्या कन्सल्टंट बरोबर जर त्यांनी बॅकहँडला काही जुळतं करून घेतलं तर मात्र त्याचं फावून जाईल सगळं, म्हणून त्या ठिकाणी जुळतं म्हणता येईल. सगळ्या केसेसमध्ये नाही. त्यानंतर अंक 7 सेम, त्याला डोकंच नाही, म्हणजे कोणाबरोबर जमवून घ्यावं आणि कोणाबरोबर नाही जमवून घ्यावं, कोण माझ्यासाठी चांगलं आहे आणि कोण माझ्यासाठी नाही आहे हे कळत नाही. त्यामुळं त्याचं सर्वांबरोबरच जमत जातं, जो जसा म्हणेल तसा तो ऐकत जातो. आता पुन्हा 8 अंक, 8 अंकाला पुन्हा 1 2 4 या अंकांबरोबर अजिबात जमत नाही, तिथं अँटी येतं. पुन्हा 9 अंक, 9 अंकाचं 2 अंकाबरोबर बऱ्याचदा जमतं, बऱ्याचदा जमत नाही. हे बॅलन्सिंग आहे, त्याच्याबरोबर बाकीचेही नंबर्स बघणं गरजेचं आहे. 4 बरोबर अजिबात जमत नाही. या अंकाचं 6 बरोबर जसं मी सांगितलं की जिथे जुळेल तिथे साटलोटो आहे तिथे जुळून जातं, अदरवाईज नाही जुळत. आणि 9 आणि 1चं खूप उत्तम, भाऊ आहेत. सूर्य 1 अंक राजा. माझ्या मिस्टरांची 1 तारीख आहे म्हणून विचारलं. मग तुम्हाला जास्ती उत्तम माहिती असेल की तुमचं जमतं का नाही जमतं. खूप उत्तम जमतं, कारण राजा आहे त्याचा प्रधान, त्याच्याबरोबर त्याला जमवून घ्यावंच लागेल. राजाला की प्रधानला? दोघांना एकमेकांबरोबर. दोघे इगोइस्टिक आहेत,
त्यामुळे दोघांचे स्वभाव सारखे आहेत आणि तिथे जुळून जातं. दोघांचं मोटिव्ह सेम असतं, आयडिया सेम असतात, त्यांचे मॅनेजमेंटचे टाईप सेम असतात. मगाशी जसं मी सांगितलं की बोन मॅरो सेम आहे, म्हणजे ती सगळी एकच फॅमिली आहे, त्यांच्या सगळ्या रक्तामध्ये एकच आहे, तर त्या दोघांची क्वालिटी पण सेम असल्यामुळे दोघांचं छान जुळतं. घर घेताना काय करायचं? घर घेताना कारण तो खूप मजला, factors आहेत. तो नंबर, फ्लॅट नंबर, कारण बघतात ना लोक. खूप गोष्टी आहेत घर घेताना पाहण्यासाठी. ढोबळमानाने एक ढोबळमानाने मी उत्तम सांगतो. अंक जर पाहायचा असेल तर त्याला अल्फाबेट पण बघणं गरजेचं आहे. टॉवरचा नंबर काय आहे तो पण पाहणं गरजेचं आहे. सोसायटीचा एंट्रन्स कोणत्या दिशेतून आहे हे बघणं गरजेचं आहे. घराचा एंट्रन्स कोणत्या दिशेतून आहे हे महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच जणांना असं सांगितलं जातं की साऊथ दिशा चांगली नाही. मी ग्रो झालो तर साऊथ एंट्रन्स असलेल्या घरामध्येच, कारण माझा भाग्यांक 9 आहे. मग साऊथ सर्वांना खराब आहे का? नाही. तर ज्याला नाही चालत त्याला तो चालत नाही, फक्त बाकी सर्वांना चालत नाही असं नाही आहे. आता एक बेसिक सांगतो, म्हणजे इथं वास्तुशास्त्र येतं. घर घेताना एंट्रन्स म्हणजे तुमचा चेहरा आहे. मग तुम्ही चेहरा पाहता ना, मग एंट्रन्स पाहता, मग आपलं शरीर इमेजिन करायचं त्या घरामध्ये. मग एंटर केल्यानंतर आपलं पहिले हॉल येतो, हॉल बरोबर शेजारी किचन येतं. मग साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये जरी तुमचं किचन येत नसलं तरी तुमचा जठराग्नी जो आहे, तुम्ही जे अन्न खाता तो पुढं जाऊन जठराग्नी जो आहे तो पचवतो, म्हणजे तुमचं किचन आहे, जे या भागामध्ये म्हणजे घराच्या हाफ पोर्शनमध्ये कुठंतरी ते असलं पाहिजे. त्यानंतर पुढं जाऊन तुमची स्पेस, घरामध्ये खूप क्लटर पडलं आहे, खूप काही साठवून ठेवलं आहे, 2 वर्षांनी वापरता येईल, 4 वर्षांनी वापरता येईल, ते सगळं काढा. कारण ती घाण शरीरामध्ये सुद्धा तशीच जर तुम्ही ठेवली तर तुमचं शरीर आज न उद्या आजारी पडणार आहे, म्हणजे आयुष्यात तुमच्या अडचणी येणार आहेत. त्यामुळे स्टोरेज, अनवॉन्टेड क्लटर सगळं काढून टाका. ती तुमची स्पेस आहे घरातली, मग ती क्लीन अँड नीट सगळी असली पाहिजे. म्हणजे काय, तर तुमची आतडी सगळं शोषून घेतात आणि तुमच्या सर्व शरीराला पोहोचवतात. मग याची जागा कुठं आहे, तर सेंटरला आहे. म्हणजे तुमचं ब्रह्मस्थान क्लीन अँड नीट स्वच्छ असलं पाहिजे. त्यानंतर काय, तर आपण स्टूल पास करतो, म्हणजे तुमचं टॉयलेट. तर हे टॉयलेट कुठलाही प्राणी, ह्या पृथ्वीवरचा 84 लाख योन्यांमधला कुठलाही प्राणी घ्या, ज्याचं हे सर्व एका लाईनमध्ये नाही आहे का? सर्वांचं एका लाईनमध्येच आहे. म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये टॉयलेट हिते किंवा हिते कुठं आहे का? या भागात नाही आहे. म्हणजे ते कुठं पाहिजे, एंड ऑफ द हाऊस, म्हणजे ॲटलिस्ट 50% पलीकडे तुमच्या घरातलं टॉयलेट असलं पाहिजे. हे बेसिक पाहायचं. आता हे तुम्ही म्हणता की 50% का? खाली जर काही इश्यू असेल तर डॉक्टर्स इथून आउट करतात. मग ती एक अरेंजमेंट झाली. मग चला ॲटलिस्ट हिते 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 कुठं न येता हिते तर येईल, हे बेसिक पाहायचं. त्या घरामध्ये कुठल्या दिशेला काय जातंय यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, किंवा बेसिक तुम्ही एवढं जरी पाहिलं तरी मेजर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत. मग कोणत्या दिशेतनं एंट्रन्स आहे, कोणत्या दिशेतनं नाही, हे पाहायची गरज नाही. म्हणजे ह्या सगळा अभ्यास करून मगच, म्हणजे असं कारण हे इतकं महत्वाचं असतं ना, कुठल्या मजल्यावर घ्यायचं, कुठला फ्लॅट नंबर पाहिजे, पण हे सगळं बघायला लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, मजला जो ठरवला जातो हा न्यूमरोलॉजिकली किंवा ॲस्ट्रोलॉजिकली पाहिलं जातं की याचं तत्व काय. ज्या व्यक्तीचं पृथ्वी तत्व आहे त्या व्यक्तीने जेवढं ग्राउंड टू अर्थ राहील, म्हणजे जेवढा खालच्या मजल्याला राहील तेवढं जास्त उत्तम असतं. या सगळ्यांमध्ये आम्ही फॅमिली डिसाईड करतो की सर्व फॅमिलीमध्ये कोणकोणती व्यक्ती आहेत, कमावते व्यक्ती कोण आहे, घर सांभाळणारी व्यक्ती कोण आहे, अभ्यास करणारा कोण आहे, इतर अजून कोण मेंबर्स आहेत, आणि मग सर्वांना मिळून कोणता मजला हवा हे आम्ही डिसाईड करून देतो. 5वा हवा का 6वा हवा का 9वा हवा का 10व्याच्या वर हवं का 5व्याच्या वर हवं, हे डिसाईड करता येतं. हे प्रिसाईजनेसमध्ये ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे त्यावेळेस आपल्याला ठरवता येतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.